आणि त्यांना काहीतरी टिप्स देत आहेत, समजवतायत की आता मात्र इथे आपल्या समोर एक मोठा संघ आहे, दादा संघ आहे, यांना कसं रोखायचं, काहीसं प्लॅनिंग, काहीशी रणनीती इथे सजवली जाते. आणि सुहास पवार थोडासा इंजर्ड झालाय, तरीही हा सामना तो युट्यूबच्या माध्यमातून पाहतोय. वेल्डन सुहास, मनपूर्वक तुझं स्वागत असेल. युट्यूबच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक या सामन्यांचा आनंद घेत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं, मायबाप प्रेक्षकांचं मी म्हणेन हार्दिक हार्दिक स्वागत. संदीप कीर उर्फ डॉन यांचे मनपूर्वक आभार, कारण त्यांनी ही संपूर्ण स्पर्धा अक्षय केबलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यांना यश सुद्धा आलंय. तर सामना सुरू होण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना घेऊन जाणार आहे पुन्हा एकदा माझे साथी समालोचक सौरभ भुरे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद यासिन सर. एक बिग मॅच, दोन दिग्गज संघांमध्ये दोन काशीद संघाने आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. काशीद संघाने आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. उस्मान पटेल. उस्मान पटेलचं नाव ऐकलं की आपल्या तोंडावरती लगेच येतं रायगडचा टायगर उस्मान पटेल. तर नॉस्ट्रॅक एंड वरती सुमित डोंगरे, मॅन फ्रॉम पारगाव पनवेल, मॅन फ्रॉम तलोजा पनवेल. पाहूया उस्मान पटेलने नक्कीच आपल्या नावाचा डंका नुकत्याच झालेल्या आपण पाहिलं रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं उस्मान नावाचं वादळ. आणि ह्याच मैदानावरती 21 चेंडूंमध्ये 93 धावा, जवळपास 4 ते 5 वर्ष झाले असतील. कुरुल प्रीमियर लीग झाली होती, तेथे उस्मान पटेलने नक्कीच आपल्या नावाची खरी अर्थानं या अलिबाग नगरीमध्ये एक झुंजार अशी खेळी साकारली होती. प्रवीण पाटील विपुल केबल नेटवर्कचे माझ्यापर्यंत जरूर मेसेज कळवतात, धन्यवाद. बरीचशी मैदानं गाजवलेला हा उस्मान विसियन कुरुळ संघाकडूनच त्याने नेतृत्व केलं होतं. आणि हा मात्र गोलंदाज गंगारामला मी पाहिलं होतं महाशिवरात्री चषकामध्ये, सुंदर गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू उस्मानला पहिला चेंडू, उसळणारा चेंडू कानाच्या दिशेने टाकण्याचा जरूर प्रयत्न, वेस्ट इंडियन शैली वापरण्याचा प्रयत्न करतो गोलंदाज. कानाच्या जवळून नाका जवळून जाणाऱ्या चेंडूला पूर्वीच्या काळचं कॉमेंटेटर परफ्यूम डिलिव्हरी म्हणायचंय. का म्हणायचंय मित्रांनो, कारण की लेदर बॉल आणि लेदर बॉलला येणारा एक सुंदर असा स्मेल तो नाका जवळून जायचा, म्हणून त्याला वास घेत म्हणून पूर्वीचे कॉमेंटेटर जे वेस्ट इंडियन गोलंदाज अशा प्रकारची गोलंदाजी करायचे. वळ्या पुन्हा एकदा गोलंदाज गंगाराम. यावेळेला रिव्हर्स स्ट्रोक स्विच हिट. उस्मान पटेल पहिल्या चेंडूवरती आपली नजाकत दाखवतोय 6 धावांसाठी. उस्मानने पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचा चेंडू चेक केला आणि दुसऱ्या चेंडूवरती आपल्याकडे असलेले स्ट्रोक दाखवतोय. उस्मानला पाहिलं तर नक्की चारही दिशेने त्याची फटकेबाजी पाहायला मिळते. नुकत्याच झालेल्या काशीदच्या मैदानावरती एक पॉइंटला सुपर 6 मारला होता. यावेळेला आपण पाहतोय जागा बनवण्याचा प्रयत्न, परंतु गंगाराम यावेळेला आपण पाहतोय आपल्या चतुरतेचा वापर करतोय. पहिला चेंडू शॉर्ट अप लेन, दुसरा चेंडू गुड लेन, तो रिव्हर्स स्वीप खेळला आणि आता मात्र नक्कीच बुठामध्ये टाकण्याचा प्रयत्न, बुंध्यात टाकण्याचा प्रयत्न. परंतु उस्मान ज्यानं नक्कीच बऱ्याचशा गोलंदाजांचा सामना केलाय, बऱ्याचशा मैदानावरती नक्कीच त्याने खेळ केलाय, रायगडचा टायगर म्हणून नक्कीच ओळखला जातो. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा गंगाराम सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. उस्मान पटेलचा एक ब्रँडेड फटका, स्क्वेअर लेग सीमा रेषा बाहेर, षटकार. यावेळेला आपण पाहिलं बॅक ऑफ लेन
आपण पाहिलं तर एक सुंदर असा पुल स्ट्रोक लगावलाय रोहित शर्मा. अशा प्रकारचे स्ट्रोक खेळताना आपण बऱ्याच वेळा पाहिलाय. पाहूया हा चेंडू. आहा, आता मात्र नक्कीच फेवरेट स्ट्रोक. कव्हर डाव खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. स्विंग वरती मिस झालाय फलंदाज उस्मान. उस्मानला पाहण्यासाठी सुद्धा, उस्मानचा खेळ पाहण्यासाठी सुद्धा भरपूर सारे प्रेक्षक येथे जमलेले आहेत. आपला नक्कीच प्रत्येक खेळाडूचा आवडता खेळाडू असतो आणि त्या आवडत्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग सुद्धा नक्कीच आसुसलेला असतो. उस्मानने जरूर दाखवलंय, गॅप मिळाली आहे. चेंडू मिड विकेटच्या दिशेने, वन बाउन्स आउट ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर उस्मान पटेल याने 16 धावा बनवल्यात. 16 धावा खर्च केल्यात गोलंदाज गंगाराम कडे सुद्धा नक्कीच आपण पाहिला तर त्याला सुद्धा नक्कीच गोलंदाजीचा चांगला अनुभव आहे. परंतु उस्मान पटेल सारख्या फलंदाजासमोर गोलंदाजी कशी करायची हे त्याच्या समोर नक्कीच एक कोड पडलं होतं. परंतु 3 चेंडू सुद्धा त्याने निर्धाव टाकलेत आणि 3 चेंडूवरती बिग स्ट्रोक आलेत. असं समीकरण पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. विश्वनाथ जाधव येतो गोलंदाजीसाठी. विश्वनाथ जाधव पाहूया. यावेळी आपल्याकडे असलेला एक अनुभव, आपल्याकडे असलेला गोलंदाजीचा कसब, आपल्याकडे गोलंदाजीसाठी असलेले विविधतेने चेंडू ते मैदानावरती कशा रीतीने टाकतोय. चौथ्या दिवसाची खेळपट्टी आहे. थोडीशी नक्कीच खेळपट्टी सुद्धा उखडलेली आहे. गोलंदाजांना एक फायदा मिळू शकतो. एखादा चेंडू खाली राहू शकतो, एखादा चेंडू वर राहू शकतो. आणि टेस्ट सामन्यामध्ये तुम्ही बऱ्याच वेळा पाहता चौथ्या दिवसामध्ये खेळपट्टी गोलंदाजांना नक्कीच एक पोषक ठरत असते. परंतु आज खेळ पाहिला तर यासिन सर फलंदाजांना आपण 3 सामन्यांमध्ये पोषक ठरले. ज्याच्याकडे क्लास असतो, ज्याच्याकडे आपण पाहिला फलंदाजीतील गुणवत्ता असते, ते फलंदाज नक्कीच चौथ्या दिवसाचा खेळ असो किंवा 5व्या दिवसाचा खेळ असो नक्कीच एक सामना जिंकवत असतात. 2009 सालचा तो टेस्ट क्रिकेट सामना भारत विरुद्ध इंग्लंड, युवराज सिंग आणि सचिन तेंडुलकरने 5व्या दिवसामध्ये सुंदर अशी फलंदाजी केली होती. पाहूया गोलंदाज सुमित डोंगरेचा एक सुंदर नजाकत भरा स्ट्रोक. सुमित भगत यावेळेला चेंडू अडवण्यामध्ये अपयशी ठरतोय. चेंडू डीप कव्हर, सीमारेषेच्या बाहेर. चौकार. लागणार आहेत विश्वनाथ जाधवचा हा चेंडू बॅकफुट वरती जाऊन खेळलाय. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. गंगाराम तिथे तैनात, चेंडूवरती फेक करतोय. एका धावेने धावफलक वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 21 धावा. 21 धावावरून नक्कीच मित्रांनो एक भारतीय गोलंदाजाचा एक विश्व विक्रम आहे. बापू नाडकरने सलग 21 षटक ह्या गोलंदाजाने निर्धाव टाकली होती. भारत विरुद्ध इंग्लंड चेन्नईच्या मैदानावरती बापू नाडकरने मॅन फ्रॉम मुंबई हा सुद्धा एक मुंबईचा गोलंदाज, लेफ्ट हँडर गोलंदाज होता. सलग त्याने मित्रांनो 131 चेंडू निर्धाव टाकले होते आणि 132व्या चेंडूवरती त्याची धाव मिळाली होती. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. विश्वनाथ जाधवच्या चेंडूवरती, चेंडू हवेमध्ये कव्हरच्या दिशेने, नो मॅन्स लँड एरियामध्ये चेंडू. डीप कव्हर क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत आलाय. तोपर्यंत 2 धावा दोन्ही फलंदाजांनी सहजरित्या पूर्ण केल्यात. धावफलकावरती धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 23 धावा. 23 रन्स लॉस ऑफ विदाउट लॉस. सीएसके काशीचा नक्कीच आपण पाहिला तर सध्याचा IPLचा मोसम आहे. चेन्नई सुपर किंगचा त्यांचा फॅन फॉलोअर्स असावा असं नक्कीच म्हणूया. पाहूया गोलंदाज विश्वनाथ. राईट आर्म ओव्हर द विकेट. उस्मान रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. स्विच हिट. केविन पीटरसन ह्याने नक्कीच हा स्ट्रोक आगाज केलाय. स्विच हिट आणि रिव्हर्स स्वीप जर आपण पाहिला तर डेव्ह हॉटन मॅन फ्रॉम झिम्बाब्वे याने सर्वप्रथम हा स्ट्रोक खेळला होता.
गोलंदाज पुन्हा एकदा विश्वनाथ जाधवने कमबॅक केलंय. उस्मान पटेलला पुन्हा एकदा स्विंग वरती मिस केलंय. स्विंग अँड मिस. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. प्रदीप स्पोर्ट नौखार विरुद्ध CSK काशीद असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे एक चेंडू शिल्लक आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. विश्वनाथ जाधवने या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्यात. उस्मान पटेल बॅकफुट वरती जाऊन लेट कट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा पुन्हा एकदा संपर्क झालेला नाहीये. विश्वनाथ जाधवचा एक अफलातून षटक समाप्त होत आहे. उस्मान पटेल जो नक्कीच चांगल्या रीतीने धावा बनवतोय, परंतु त्याला नक्कीच यावेळेला जागेवरती स्थिर ठेवलंय. सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेत. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न. वीक झोन त्यांनी नक्कीच उस्मान पटेलचा ओळखला असावा. तोच वीक झोन मध्ये गोलंदाजी करताना दिसतोय. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. विश्वनाथ जाधवचं षटक एक चांगल्या रीतीने पडतंय. पहिल्या चेंडूवरती चौकार गेल्यानंतर त्याने नक्कीच आपल्या गोलंदाजीची कलात्मकता दाखवली आहे. आपल्याकडे असलेला कसब मैदानावरती दाखवलाय. एम्ब्रोज खान गोलंदाजीसाठी येतोय. एम्ब्रोज खान ह्याने नक्कीच आपण पाहिलं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडलेली आहे. वेलवली नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये ह्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. वेगावरती नियंत्रण आणि आपण पाहत वेगावरच दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची ही क्षमता. स्विंग करण्यामध्ये नक्कीच माहीर असलेला हा गोलंदाज. पाहूया यावेळेला सुमित डोंगरे, मॅन फ्रॉम पारगाव, मिस्टर 360. सुंदर फलंदाजी या सुमित डोंगरेची पाहायला मिळते. परंतु पाहूया, ओहो यावेळेला सुंदर फटका. गंगाराम मात्र यावेळेला झेल सोडतोय आणि सोने पे सुहागा झेल सुटला जातोय. प्लस 4 धावांचा आणखीन एक बोनस मिळतोय CSK काशीद संघाला. धावा धावफलकावरती लागल्यात CSK काशीद संघाच्या. कारण की CSK काशीद संघाला ठाऊक आहे की विरुद्ध संघामध्ये नक्कीच बलशाली बलदंड असे खेळाडू आहेत. टेनिस क्रिकेट विश्वातील दादा खेळाडू आहेत. त्यामुळे आपल्याला धावा बनवायच्या आहेत, धावा लुटायच्या आहेत, धावा स्कोर बोर्डवरती अधिक लावायच्या आहेत. हे मनात घेऊनच दोन्ही फलंदाज उतरले आहेत आणि त्याचाच प्रत्येक मैदानावरती दाखवत आहेत. एक झेल सोडलाय, गोलंदाजाचा कॉन्फिडन्स गेलाय, परंतु सुमित डोंगरे त्याचा फायदा पुरेपूर या स्ट्रोकने उचललेला आपल्याला पाहायला मिळतोय. 33 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा एम्ब्रोज खान. ओहो ह्या वेळेला स्विंग वरती नक्कीच मिस करतोय फलंदाजाला. सुंदर कलात्मकता दाखवतोय. ह्या चेंडूवरती आपल्या पाहतोय चतुर्थीचा वापर करतोय. दोन्ही वेळेला आपण पाहतोय की सुमित डोंगरेला चेंडू नक्कीच ऑफ स्टंपच्या बाहेर जे त्याचा नक्कीच स्ट्रॉंग पॉइंट आहे. आता मात्र थोडासा बॅकअप लेन चेंडू इन स्विंग करण्याचा प्रयत्न केलाय. सुमित बीट झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका गॅप मध्ये खेळलाय. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने 1 बाउंस सीमारेषा बाहेर. सुमित डोंगरे 4th नंबर 3.
आवेश 5 धावांवरती त्याचा झेल सोडला होता आणि त्यानंतर नक्कीच त्याने सुंदर अशी फलंदाजी केली. शेवटचा चेंडू येणं बाकी या षटकामध्ये. अमरोज खान, उस्मान पटेल ऑन द स्ट्राइक. उस्मान पटेलला पुन्हा एकदा आपण पाहतोय आपल्या जाळ्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न. विश्वनाथ जाधव चेंडू खाली आणि बॅक टू द बॅक. दुसऱ्या चेंडूवरती 2 सेट फलंदाजांना अमरोज खानने तंबू मध्ये पाठवलाय. नजाकत्ता पाहायला मिळते गोलंदाजीतून. पाहायला मिळतंय. सुंदर स्कोर अपडेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. शिरुविक येतो गोलंदाजीसाठी. मॅन फ्रॉम पोयनाड अलिबाग. शिरुविक हा सुद्धा एक अलिबाग तालुक्यातील आपण पाहिला तर परदेशवारी करणारा हा एक आणखीन एक खेळाडू ज्याच्याकडे नक्कीच आपल्या गोलंदाजीची त्यांनी गुणवत्ता बऱ्याच मैदानावरती दाखवलंय. प्रमुख अस्त्र खोलवर मारा अचूक आपण पाहतोय. निशाणा म्हणजे यॉर्क लेन चेंडू त्याचं प्रमुख अस्त्र. परंतु पाहूया निखिल पारवे स्ट्राइक एंड वरती आहे तर सिद्धेश निखिल धारवे स्ट्राइक एंड वरती आहे. पाहूया पहिला चेंडू. शिरुविकच्या पहिल्या चेंडूला चांगल्या रीतीने पारखलंय. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला दगा देतोय. मिड विकेट सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. वेलकम 4 बाय निखिल. एक्केचाळीस धावांमधील फक्त 3 धावा पळून काढलेल्या आहेत आणि बाकी सर्व धावा या बाउंड्रीजच्या आहेत. शिरूचा पुढील चेंडू. शिरूच्या चेंडूवरती चिप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. सुमित भगत चेंडू खाली तैनात. तिसरा हादरा बसतोय CSK काशीद संघाला. चांगलं कमबॅक केलं शिरुविक याने. विभागातील हा खेळाडू आपण पाहतोय याने सुद्धा नक्कीच आपला खेळ उमटवलाय. पाहूया यावेळेला आझाद मैदान कुरुळच्या ह्या मैदानावरती आपला खेळ मात्र कशा रीतीने दाखवतोय. परंतु स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे तो सिद्धेश वास्कर. सिद्धेश वास्कर स्ट्राइक एंड वरती. शिरुविक पाहूया यावेळी आपल्या पहिल्या चेंडूवरती थोडासा स्लोअर 1 चेंडू टाकला होता मात्र दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलाय. यावेळचा चेंडू गुडलेन स्पॉट वरती टप्पा घेतल्यानंतर फलंदाज सिद्धेश वास्कर ह्या चेंडूवरती बीट झालाय. शिरुविकने जरूर कमबॅक केले. पहिल्या चेंडूवरती चौकार गेल्यानंतर त्यानंतरचे 2 चेंडू निर्धाव टाकतोय. कलात्मकता
दाखवतोय मात्र ह्या वेळेला चेंडू फलंदाजाच्या रेंज मध्ये जरूर आलाय, परंतु चेंडू मिडविकेट सीमारेषा बाहेर. अमरोज खान फक्त नक्कीच हा चेंडू त्याला समजलेला नाहीये, मात्र चेंडू सीमारेषा बाहेर गेलाय. षटकार. शिरवेक फुलर लेन स्वरूपाचा चेंडू यॉर्क करण्याचा प्रयत्न चांगल्या रीतीने खेळून काढलाय. सुमित ढेकळे येतोय दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र रनआउटच्या स्वरूपात कुणाल नाईक बॅक टू द पॅव्हलियन. चौथा हदरा बसतोय सीएसके काशीद संघाला. एका धावेने वाढते धावसंख्या झालेली आहे ती 48 धावा. सुशांत खेडेकर फलंदाजीसाठी येतो नॉन स्ट्राइक एंड वरती. तर पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. शिरुवेकने आपण पाहिलं तर जरूर दोन मोठे फटके त्याच्या बॅट त्याच्या गोलंदाजीवरती जरूर आले. आता मात्र नो मॅन्स लँड एरियामध्ये चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत आलाय. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. 2 षटकांचा खेळ पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा पूर्ण 50 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत सीएसके काशीद संघाने. एक चांगली धावसंख्या उभारले. आता मात्र त्यांच्या गोलंदाजांना मैदानावरती नक्कीच परिश्रम करावे लागणार आहेत. 50 धावा 51 धावांचं आव्हान. सुमित ढेकळे बाहुबली क्रिकेटमधील त्याला नक्कीच ओळखलं जातं, तो मैदानावरती आहे. सुमित ढेकळे याने नक्कीच पूर्ण क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाचा डंका नक्कीच वाजवलाय. परंतु प्रदीप स्पोर्ट नौकार संघाकडून आमचा अलिबागचा बाहुबली सुद्धा आहे सुमित भगत. त्यांनी सुद्धा कालच्या दिवसामध्ये यासिन सर चांगल्या रीतीने खेळ केला होता आणि आपल्या संघाला गाव टू गाव या फॉर्मॅट मधून सेमीफायनल पर्यंत पोहोचवलंय. परंतु मुंबई क्रिकेट विश्वातील काही नामवंत खेळाडू आपण पाहतोय. किसन देवेंद्रा हा सुद्धा एक मॅच फिनिशर म्हणून आपण पाहतोय. त्यानंतर इतर खेळाडू सुद्धा एक सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं रंगतता पाहायला मिळणार आहे. साजिद लाला हा सुद्धा आपण पाहिला तर सुप्रीमो चषकामध्ये सुद्धा ह्याने नक्कीच आपल्या नावाची नक्कीच त्याने ओळख निर्माण केली होती. मित्रांनो, कधी नाव होत नसतं तर ते आपल्या कर्तृत्वाने आणि आपल्या मेहनतीने मित्रांनो करावं लागतं. सर्वांनी जे खेळाडू मोठे झालेत ते नक्कीच मित्रांनो नावाने नाही तर त्यांच्या कर्तृत्वाने मोठे झालेले आहेत. आणि आपण पाहिलं तर नक्कीच 51 धावांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं रंगतता निर्माण होणार आणि या सत्राचं म्हणजे दुसऱ्या सत्राचं चेसिंग सत्राचं समालोचन ऐकवण्यासाठी मी घेऊन चालतोय मॅन फ्रॉम झिराड आमचे मित्र प्रिदेश पाटील यांच्याकडे घेऊन चालतोय. ओ टू द प्रिदेश. धन्यवाद. पप्पू नेक्स्ट मॅच विचारा कोणाची आहे. थँक्स सौरभ. प्रतीश 11 थर्ड आणि रांजणखार या 2 संघाच्या संघनायकांना विनंती असणार आहे की आपण त्वरित यायचं नाणेफेक करण्यासाठी, कारण यानंतर सामना होईल प्रतीश 11 थर्ड वर्सेस रांजणखार. त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं आपण पाहतोय. आजचा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील सर्वात बिग बजेट मुकाबला आपण ते पाहतोय. सीएसके काशीद वर्सेस प्रदीप स्पोर्ट नौकार. प्रदीप स्पोर्ट नौकार संघ आपण पाहतोय. या संघासाठी हे मैदान नेहमीच लकी झाले.
मागील वर्षी प्रदीप स्पोर्ट नौकार संघानेच गुढीपाडवा चषक जिंकला होता. काल सुद्धा ते सेमीमध्ये एंटर केले. त्यामुळे खऱ्या अर्थानं प्रदीप स्पोर्ट नौकार संघासमोर पाहूया आपण CSK काशीद अर्थात चिकनी सर्व काशीद 11 हा संघ कशा प्रकारे फाईट देईल, लढत देईल हे पाहणं सुद्धा तितकंच रंगतदार ठरेल. परंतु आपण जर पाहिलं तर निश्चितपणे दोन्ही संघांमध्ये कर्तृत्ववान खेळाडू आहेत आणि दोन्ही संघांमध्ये आपण पाहतोय व्यावसायिक खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे निश्चितपणे ही लढत खऱ्या अर्थानं एक जोरदार होईल. एक क्रिकेटचं घमासान युद्ध येथे मात्र पाहायला मिळेल, यात कोणतीही शंका नाहीये. आपण पाहतोय गोलंदाजीला येतोय गोलंदाज कुणाल नाईक. भिंगारी पनवेलचा हा खेळाडू आपण पाहतोय. तर स्ट्राइक एंडला आपण पाहतोय एक कूल माइंडने नेहमीच खेळणारा एक शानदार खेळाडू, शैलीदार फलंदाज आणि टेक्निकच्या बाबतीत म्हणायला लागेल तर अतिशय सर्वांग सुंदर अशा टेक्निकनी फलंदाजी करणारा फलंदाज शाहिद शेख. आणि शाहिद शेखच्या बरोबर आपण पाहतोय एक्सप्लोजिव्ह बॅट्समन सुमित ढेकळे. पहिल्या चेंडूवर शाहिद शेखला बीट केलंय. केतन बोईरकडनं आपण पाहतोय शानदार झेल आणि एक बिग विकेट, मोठी विकेट. शाहिद बॅक टू द पवेलियन. शाहिद शेख काही न करता 0 या धावसंख्येवर बाद होतोय. विश्वनाथ जाधव येतो मैदानात. आजकालचं जर आपण क्रिकेट पाहिलं तर विनर स्पोर्ट संघामध्ये विश्वनाथ जाधवची भूमिका सध्या खूप महत्वपूर्ण असते. विश्वनाथ जाधव विनर स्पोर्ट संघाचा सर्वात महत्वपूर्ण असा खेळाडू आहे. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, या दोन्ही आघाड्यांवर विश्वनाथ शानदार कामगिरी करत असतो. त्यामुळे खऱ्या अर्थानं पाहूया आता विश्वनाथ कशा प्रकारे ते फलंदाजी करेल आणि सुमित ढेकळे याला कशा प्रकारची साथ देईल. कारण आपण पाहतोय शाहिद शेख जो खऱ्या अर्थानं एक लॉंग इनिंग खेळण्यासाठी माहीर, तो मात्र लवकर तंबूत परतलाय. कुणाल नाईकने CSK संघासाठी शानदार एक गुड स्टार्ट केले. निश्चितपणे एक चांगली गोलंदाजी CSK काशीद संघाकडून. परंतु आपण बॅटिंगला पाहतोय संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाचा बाहुबली म्हणून प्रसिद्ध असलेला फलंदाज सुमित ढेकळे. चेंडू खूप वेळ हवेत खेळतोय आणि आपण पाहतोय रोहित आणि निखिल मध्ये थोडंसं फंबलिंग झाले आणि झेल मात्र ते सुटलाय. येथे आपण पाहतोय ही कॅच खूप महत्वपूर्ण होती. येथे मात्र आपण पाहतोय कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं नाही, समन्वय पाहायला मिळाला नाही आणि त्या कारणास्तव ही कॅच मात्र सुटली. आणि निश्चितपणे येथे मात्र कॅचेस विन मॅचेस याचा प्रत्यय द्यावाच लागेल. कारण सुमित ढेकळेला कोणत्याही प्रकारे जीवनदान देणं खूप महागात पडू शकतो फलंदाजी करणाऱ्या संघाला. कारण या खेळाडूकडे खूप मोठी क्षमता आहे, या खेळाडूकडे खूप मोठी कॅपॅसिटी आहे. येथे आपण पाहतोय झेल सोडला आणि पुढल्या चेंडूवर लांब लांब पल्ल्याचा लॉंग वे षटकार. येथे फॉर्म मध्ये येतोय, षटकार ठोकतोय आणि खऱ्या अर्थानं एक चांगल्या प्रकारे सुरुवात करतोय या इनिंगची. प्रतीश 11 थळ आणि रांझणखार या दोन संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. VCN क्रिकेट क्लब कुरुल तर्फे आयोजित गुढीपाडवा चषकाचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवशी आपण पाहतोय आजच्या दिवसातील एक मोठा सामना, एक महामुकाबला रंगतोय. कुणाल नाईक गोलंदाजी जरूर करतोय. पाहूया पुढील चेंडू. येथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय कुणाल कडनं. अर्षद कडनं थोडीशी खराब क्षेत्ररक्षण, ठिसाळ क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. येथे मात्र आपण पाहतोय स्ट्राइक रोटेट केली जाते. संघाची धावसंख्या 1 ने वाढेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 9 पर्यंत. निश्चितपणे आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं शानदार गोलंदाजी करतोय गोलंदाज कुणाल नाईक. कुणाल नाईक आपण पाहतोय एक षटकाराचा अपवाद वगळलाच खऱ्या अर्थानं फलंदाजांना मोठ्या फटक्यांसाठी ट्राय करू देत नाहीये. सुमित ढेकळे सारखे आपण फलंदाजांच्या समोर पाहतोय आणि खऱ्या अर्थानं सुमित ढेकळेची फलंदाजी या सामन्यावर खूप महत्वपूर्ण इम्पॅक्ट करणारी असणार आहे. विश्वनाथ जाधवच्या बॅटमधनं सुरेख स्ट्रोक
डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला आपण पाहतोय सुमित धोंगडे आहे. एक क्विक थ्रो आपण पाहतोय सुमित धोंगडे याचा. फक्त एकच धाव या चेंडूवर प्राप्त होते. संघाची धाव संख्या आपण पाहतोय 10 धावा धावफल करावं लागते. 1 टू गो. अंतिम चेंडू या षटकातील. कुणाल नाईक पॉवर प्लेच्या षटकामध्ये बहारदार गोलंदाजी करतोय. निश्चितपणे एक चांगली गोलंदाजी करतोय. एक उद्योन्मुख खेळाडू आहे, परंतु आपण पाहतोय येथे मात्र आपण पाहतोय स्ट्रेट ऑफ द विकेट हल्ला बॉल केलाय, हवाई पहार केलाय सुमित ढेके याने. चेंडू जातोय सीमा रशी पार. षटकार. दोन्ही संघ एकाच वेने जाताना दिसत आहेत, एकाच मार्गाने प्रवास करताना दिसत आहेत. कुणाल नाईकचं षटक आपण पाहिलं, तब्बल 16 धावा आल्या त्या षटकात. षटक क्रमांक 16 धावा. 16 51 टू विन. 18 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. 18 आणि 35. 18 चेंडू 35 धावा. नवीन गोलंदाज आपण पाहतोय अर्षद लोंगडेला इथे आमंत्रित केलं जाते. अर्षद लोंगडे विहोर मुरुडचा हा खेळाडू इथे पाहायला मिळतोय गोलंदाजी करण्यासाठी. या गोलंदाजाने सुद्धा चांगली कामगिरी केली, प्रभावी कामगिरी केली. मुरुड तालुक्यामध्ये याचं चांगलं नाव आहे. इथे मात्र आपण पाहतोय आल्या आल्या पहिल्या चेंडूवर चेंडू डीप थडमान बाहेर खेळलाय. 4 धावांसाठी खणखणी चौकार. सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी खणखणी चौकार. निश्चितपणे एक चांगली फलंदाजी विश्वनाथ जाधव याच्या माध्यमातून आपण पाहतोय. येथे मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू लावडा फील. कोणतीही धाव मात्र मिळत नाहीये चेंडूवर. 1 टू गो. शेवटचा चेंडू या षटकातील आपण पाहतोय. आतापर्यंत या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 5 चेंडू मध्ये तब्बल 3 चौकार आलेत. 28 धावा धाव फलकावर आल्यात आणि निश्चितपणे सामना खूप रोमांचक अवस्थेत आलेला पाहायला मिळतोय.
प्रदीप फुटनवकर आणि सीएसके काशी या दोन संघादरम्यान सामना. डाऊन द विकेट आला होता सुजान खेडेकर कडनं थोडीशी चुकी गफलत पाहायला मिळते. जर थ्रो डायरेक्ट झाला असता तर वेगळं चित्र इथे पाहायला मिळालं असतं. सुदैवी ठरतोय, लकी ठरतोय फलंदाज विश्वनाथ जाधव. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं कंप्लीट होते आणि 2 षटकानंतर 29 धावा आल्यात. म्हणजेच उर्वरित 12 चेंडू मध्ये सामना जिंकायला 22 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 22 धावा असं इक्वेशन आणि समीकरण पाहायला मिळते. टॉस करायचं आहे. प्रतीश 11 थर्ड आणि रांजणकर. आम्ही तुम्हाला वारंवार अनाउन्स करतो तरी तुम्ही येत नाहीयेत. जर तुम्ही 2 मिनिटं आला नाही तर पेनल्टी देण्यात येईल. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. रांजणकरचा कॅप्टन आलाय. प्रतीश 11 थर्ड. प्रतीश 11 थर्ड संघाचा कर्णधार. निखिल धारवे तोय षटक क्रमांक 3 घेऊन. निश्चितपणे आपण पाहतोय मुरुड तालुक्यातील सर्वे गावचा हा गोलंदाज. या खेळाडूकडे जर आपण पाहिलं तर एक शानदार वैविध्यपूर्ण मारा काढण्यासाठी माहिर असलेला विकेट टेकिंग गोलंदाज आणि नेहमीच ज्याच्या वेळी संघाला ब्रेक थ्रूची आवश्यकता असते त्या वेळी ब्रेक थ्रू देण्यात माहिर असलेला हा गोलंदाज आपण पाहतोय निखिल धारवे. षटक क्रमांक 3 निखिल धारवे आलाय गोलंदाजीला. पाहूया निखिलची गोलंदाजी कशी असणार. पहिल्या चेंडूवर चांगला शॉट आणि आपण पाहतोय चेंडू आउट ऑफ द बॉक्स फॉर 6 रन्स. व्हाट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. पाहतोय 35 धावा फलकर पाहायला मिळत आहेत. निश्चितपणे येथे मात्र कमबॅक करावा लागेल सीएसके संघाला. येथे आपण पाहतोय लोअर पुलटा स्वरूपाचा चेंडू होता. डीप मिड विकेटच्या रोखानं खेळलाय. फक्त एकच धाव. 36 धावा फलकर लागतायत आणि सामना जिंकायला आपण पाहतोय आवश्यकता जी आहे ती अजूनही 15 धावांची आहे. 10 चेंडू आणि 15 धावा असं इक्वेशन आणि समीकरण पाहायला मिळते प्रदीप स्पोर्ट नौकार संघासाठी. फक्त 10 चेंडू 15 धावा. त्यामुळे खऱ्या अर्थानं कमाल करावी लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला. कारण आपण पाहतोय बॅटिंग करणारा संघ अतिशय एक्सप्रेस वेगाने सुटलाय. अतिशय बहरदार शानदार आकर्षक फलंदाजी करतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गोलंदाजांवर हल्ला बोल करतोय. निखिल पाहूया कशी गोलंदाजी करेल. येथे मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये. फक्त एकच धाव या चेंडूवर प्राप्त होईल. संघाची धाव संख्या आपण पाहतोय 37 ऑन द बोर्ड. 9 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता येथे पाहायला मिळते. निखिल धारवेच्या गोलंदाजीकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. हे षटक खऱ्या अर्थानं दोन्ही संघांसाठी खूप क्रुशियल ओव्हर निर्णायक षटक असणार आहे. या 3 चेंडूच्या खेळावरती खूप काही निर्भर असणार आहे. पुढील चेंडू. या चेंडूवर एक चांगला स्ट्रोक सुमित धोंगड देते आहे आणि अतिशय अप्रतिमरित्या फील्ड केला चेंडू देते. फक्त एक धाव आपण पाहतोय. कृपया जे डीप मिड विकेटला बाउंड्रीच्या आत बसले ते कृपया बाहेर बसायचंय. 8 चेंडू शिल्लक आणि आपण पाहतोय 13 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सुमित ठेकळे आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती. एक्सप्लोसिव्ह फलंदाजी करण्यात माहिर फलंदाज. परंतु या दरम्यानचा हा चेंडू आपण पाहतोय खूप बाहेर गेलाय आणि त्या कारणास्तव पंचांनी हा चेंडू वाईड असल्याचे घोषित केले. संघाची धावसंख्या आपण पाहतोय पाहायला मिळते 39 धावा. 8 चेंडू आणि 12 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते. हा सामना जिंकण्यासाठी प्रदीप स्पोर्ट नौकार संघासमोर. निश्चितपणे तर लक्ष खूप सोपं झालंय नौकार संघासाठी. येथे मात्र स्विंग आणि मिस कोणतीही धाव मात्र मिळत नाहीये. चेंडू गेलाय निर्धाव. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक. 7 चेंडू 12 धावा. काय होणार मैदानावर, काय घडणार, काय बिघडणार. निखिल धारवेचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर अतिशय बहरदार शानदार गोलंदाजी निखिल धारवेने केले आणि खऱ्या अर्थानं निखिल धारवेने फलंदाजांना रोखून धरले, जखडून ठेवले. फलंदाजांना मोठी संधी दिली नाहीये मोठे स्ट्रोक खेळण्याची. शेवटचा चेंडू. या चेंडूवर फटका फसलाय
आरशात लोगलर झेल टिपतो आणि सामन्याला कलाटणी देणारा हा झेल आपण पाहतोय सुमित बात. नवीन फलंदाज आपण पाहतोय चतुर अर्थात रोहित नार्वेकर पाहायला मिळतोय. रोहित आणि विश्वनाथ जाधव या दोन खेळाडूंवरती खऱ्या अर्थाने या सामन्याचा रिझल्ट अवलंबून 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. गोलंदाजीला येतोय गोलंदाज केतन भोईर, मॅन फ्रॉम करावे नवी मुंबई. या गोलंदाजाकडे खऱ्या अर्थाने सर्वांच्या नजरा लागतील कारण 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. काय होणार अंतिम षटकात, कोण जिंकणार, सीएसके काशीद की प्रतिस्फोट नौखार. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धकधक करणारा हा सामना. निखिल धारवेने खऱ्या अर्थानं यावेळी सीएसके काशीद संघाला या सामन्यात परत आणले. निखिल धारवेने आपण पाहिलं सुमेर ढेकळे सारख्या फलंदाजीला परतवलं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं या सामन्यात एक वेगळा ट्विस्ट अँड टर्न आलाय आणि त्यामुळे हा सामना खऱ्या अर्थानं रंगतदार झालेला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय फुलटॉस स्वरूपात टाकला होता. फक्त एकच धाव पहिल्या चेंडूवर प्राप्त होईल. 5 चेंडू 11 धावा. येथे आपण पाहतोय आव्हान, इक्वेशन, समीकरण प्रत्येक चेंडू नंतर बदलत चालले. खऱ्या अर्थानं दोन्ही संघ आपण पाहतोय एक समान लेवलवर पाहायला मिळतात, एक समान पातळीवर पाहायला मिळतात. रोहित नार्वेकर पाहूया इथे कशा प्रकारे कामगिरी करेल. चतुर हा खेळाडू खऱ्या अर्थानं एक चांगल्या प्रकारे फलंदाजी करण्यात माहिर असा हा फलंदाज. येथे आल्या मोठा स्ट्रोक, अर्षद आहे तैनात, झेल टिपलाय आणि रोहित बाद. इलेव्हन थर्ड आपण वारंवार पुकार केल्यानंतर सुद्धा इथे हजर होत नाहीयेत. कृपया टॉस करण्यासाठी यायचंय. रांजणकार संघाचा कर्णधार केव्हापासून इथे हजर आहे. रोहित नार्वेकर मात्र काही न करता स्वस्तात तंबूत परतलाय. नवीन फलंदाज, हार्ड हिटर म्हणून प्रसिद्ध असलेला आणि आपण पाहतोय किसन देवेंद्र पाहायला मिळतोय. 4 चेंडू 11 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 11 धावा असं इक्वेशन समीकरण. केतन भोईरने रोहित नार्वेकरचा मोठा अडथळा दूर केलाय. कारण आपण पाहिलं हे मैदान खऱ्या अर्थानं डावखुऱ्या फलंदाजांना सहाय्य करणार आहे. परंतु 2 डावखुरे फलंदाज अगदी स्वस्तात बाद झालेत आणि बॅक टू बॅक 2 लेफ्ट हँडर फलंदाज तंबूत परतल्यामुळे आपण पाहतोय आता दबाव थोड्याफार प्रमाणात का होईना प्रतिस्फोट नौकार संघासमोर वाढले. परंतु किशन देवेंद्र हा खेळाडू नेहमीच मॅच फिनिशरच्या भूमिकेत येतो आणि मॅच फिनिश करण्याचा किशनला खूप साऱ्या प्रमाणात दांडगा अनुभव आहे. पाहूया किशन येथे कशा प्रकारे कामगिरी करेल. ओहो, चेंडूंचा हवेत झेल होणार का. येथे मात्र आपण पाहतोय थोडासा एक इनविजिबल फिल्डर पाहायला मिळतोय. लकी चार्म आपण पाहायला मिळतोय. जर आपण पाहिलं तर झेल उडाला होता जरूर, परंतु जीवनदान मिळते आपण पाहतोय या अदृश्य खेळाडूमुळे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 42. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. धगधग असा हा सामना इथे पाहायला मिळतोय. दोन्ही संघ आपण पाहतोय निश्चितपणे ते आपलं सर्वस्व पणाला लावतायत, शानदार कामगिरी करतायत. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. काय होणार मैदानावर, कोण जिंकणार. केतन भोईर सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. ओहो, सुपर बॉलिंग. अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फक्त एकच धाव. विकेट गेल्यात काशीदच्या 4 आणि
प्रतिस्फोट नौकारच्या 3. त्यामुळे जर विकेट भेटली नाही, आता 2 चेंडूत पडली नाही विकेट, तर नौकार संघाला आपण पाहतोय 43 धावा धावफलकावर लागल्यात. निश्चितपणे इथे मात्र 2 चेंडू मध्ये आवश्यकता आहे 8 धावांची. विश्वनाथ जाधव फलंदाजी जरूर करतोय. हा चेंडू खऱ्या अर्थाने निर्णायक, या चेंडूवर ते खूप काही निर्णायक असणार, अवलंबून असणार. हा चेंडू आपण पाहतोय, एक चांगला चेंडू पाहायला जरूर मिळतोय. सुमित डोंगरे आहेत तिथे, आणि आता मात्र आपण पाहतोय 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. येथे काय होणार? एक चुरशीचा सामना इथे पाहायला मिळतोय. 1 चेंडू 6 धावा. येथे काय घडणार? काय घडणार? काय बिघडणार? कोण होणार नायक? कोण होणार खलनायक? निश्चितपणे आपण पाहतोय अगदी चुरशीचा हा सामना पाहायला मिळतोय, रंगतदार सामना पाहायला मिळतोय. मी आधीच म्हटलं होतं बिग बजेट सामना, आणि यासिन सरांनी म्हटलं होतं शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल, आणि आता मात्र 1 चेंडू 6 धावा. इतका शानदार अवस्थेत सामना आलाय, रोमांचक अवस्थेत सामना आलाय. 45 ऑन द बोर्ड. अंतिम क्षणी काय होणार? फलंदाज षटकार लगावणार की गोलंदाज रोखणार? येथे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धकधक पाहायला मिळते, आणि खऱ्या अर्थानं विश्वनाथ जाधव कडे सर्वांच्या नजरा वळल्यात. त्याचप्रमाणे केतन भोईरकडे सुद्धा. ओहो, व्हाट अ फॅन्टास्टिक बॉलिंग बाय केतन, आणि शानदारपणे आपण पाहतोय सीएसके काशी संघाने सामना जिंकलाय. षटकार मारल्यानंतर निखिलने षटकार मारल्यानंतर